नमस्कार, मी हनुमंत भोसले. श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या S7 न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो. आजचा नवा दिवस. पाहूयात आजच्या घडामोडी. प्रथम आजच्या मुख्य हेडलाईन्स. हबाडा फेम रमेश आडसकरांचा अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत दणदणीत विजय. सर्वच उमेदवार बहुमताने विजयी. निवडणुकीनंतर आडसकर समर्थकांचा केज व धारूरमध्ये जल्लोष. केज येथे शर्मा परिवाराच्या निवासस्थानी महिलांसाठी हळदी कुंकू व तिळगुळाचा कार्यक्रम. न्यू रॉयल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम. आणि सेवानिवृत्त शिक्षक बळीराम गवळी गुरुजी यांचं निधन. आता पाहूया सविस्तर वृत्तांत. आजची पहिली बातमी आहे अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीची. अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत हबाडा फेम रमेश आडसकर यांच्या लोकनेते बाबूराव आडसकर शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. या पॅनलचे सर्वच उमेदवार 2800 पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत. विजयानंतर केज शहरात जागोजागी आडसकर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. पाहुयात या पॅनलचे सर्व उमेदवार. या पॅनलचे उत्पादक गट क्रमांक 1 मधून आडसकर पॅनलचे वसंत बळीराम चव्हाण, हनुमंत निवृत्ती मोरे हे विजयी झाले आहेत. तर औदुंबर भाऊसाहेब शिंदे हेही याच गटातून विजयी झाले आहेत. ऊस उत्पादक गट क्रमांक 2 केज मधून आडसकर पॅनलचे रमेश बाबूराव आडसकर हे विजयी झाले आहेत. तर याच गटातून बबरुवान रावण खुळे आणि तुळशीराम पांडुरंग राऊत हेही विजयी झाले आहेत. ऊस उत्पादक गट क्रमांक 3 नांदूर घाट नांदूर मधून आडसकर पॅनलचे श्री तानाजी देवीदास देशमुख हे विजयी झाले आहेत. तर वसंत नारायणराव हारे आणि श्रीराम गणपत मुंडे हेही याच गटातून विजयी झाले आहेत. ऊस उत्पादक गट क्रमांक 4 बनसारोळा गटातून आडसकर पॅनलचे शिवराम सखाराम कदम, राजेसाहेब पाटील आणि सुनील अनंत शिंदे हे विजयी झाले आहेत. ऊस उत्पादक गट क्रमांक 5 रेणापूर गटातून आडसकर पॅनलचे प्रमोद चंद्रकांत जाधव हे विजयी झाले आहेत. तर याच गटातून जनार्दन रामचंद्र माने हेही विजयी झाले आहेत. या निवडणुकीत महिला राखीव गटातून आडसकर गटाच्या सुमनबाई गौतम चौधरी आणि पूनम बालाजी नांदोटे या विजयी झाल्या आहेत. अनुसूचित जाती व जमाती या राखीव गटातही आडसकर पॅनलचे अशोक भागवतराव गायकवाड हे विजयी झाले आहेत. तर या निवडणुकीत इतर मागास प्रवर्ग राखीव गटातून राजकिशोर कांताजी मोदी हे विजयी झाले आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्ग राखीव गटातून अजय शेषराव ढगे पाटील हे विजयी झाले आहेत. तर सहकारी संस्था मतदारसंघ क्रमांक 2 राखीव गटातून दाजीसाहेब काशीनाथ लोमटे हे विजयी झाले आहेत. निकाल घोषित होताच केजसह आडस, चिंचोली व बनसारोळा इत्यादी ठिकाणी आडसकर समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला. या निवडणुकीत लोकनेते बाबूराव आडसकर शेतकरी विकास पॅनलने कब्बसीय चिन्ह घेऊन निवडणूक लढवली होती. पाहुयात पुढील बातमी मकर संक्रांती निमित्तच्या कार्यक्रमाची. मकर संक्रांतीच्या निमित्ताने धारूर रोड स्थित शर्मा कुटुंबियाच्या निवासस्थानी या भागातील महिलांनी एकत्र येऊन हळदी कुंकू व तिळगुळ स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पाहुयात याची काही दृश्य. आपण शर्मा परिवाराच्या सदस्य आहेत या ठिकाणी, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं आजचं हे गोकुळ उभा करण्यामध्ये किंवा हे वृंदावनचा दृश्य उभा करण्यामध्ये त्यांची काय कल्पना आहे आणि ती कशी सुचली याबद्दल काय सांगाल या सगळ्या दृश्याबद्दल आजच्या संक्रांतीच्या याच्यामध्ये जे असतं की हळदी कुंकू तीळ ऊस हे वाणाचे जे असतं ते पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यांना असं वाटलं की त्या
थीमला अनुसरून ड्रेसिंग जर असेल तर वेगळा लुक येईल. म्हणून आम्ही सगळ्यांनीच अशी ड्रेसिंग केलेली आहे. कार्यक्रम आम्हाला आनंद आहे. सरांनी पण याच्यामध्ये ज्याने आपल्याला माहिती दिली की या कुटी वगैरे पर्णकुटी उभारण्याचं त्यांचं एक उद्दिष्ट होतं की जसं घडलेलं आहे तेच दाखवण्याचं. शर्मा परिवार आणि या परिवाराशी जोडलेल्या इतर सर्व सदस्यांनी मिळून हे सगळं वृंदावन किंवा गोकुळ या ठिकाणी उभा केलेलं आहे. मकर संक्रांत नुकतीच संपलेली आहे आणि यानंतर केज शहरामध्ये विविध भागामध्ये महिलांचा हळदी कुंकू आणि तिळगुळाचं स्नेहसंमेलन सुरू आहेत. याचाच एक भाग आज आम्ही या ठिकाणी धार रोडला केजच्या धार रोड या ठिकाणी शर्मा परिवाराच्या निवासस्थानी आपण पाहतोय गोकुळ उभा केलेलं आहे. पूर्णपणे वृंदावनचा या ठिकाणी दृश्य आपण पाहणार आहेत. या ठिकाणी आपण पाहताय महिला येऊ लागलेल्या आहेत आणि या वृंदावनाला भेट देण्यासाठी अगदी जसं वृंदावन आहे त्याप्रमाणेच या ठिकाणच्या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी निर्मिती केलेल्या आहेत. आपण बघताय माझ्या मागे या ज्या छोट्या छोट्या झोपड्या उभा केलेल्या आहेत जसं की वृंदावन किंवा गोकुळामध्ये आहे अगदी त्याचाच एक भाग या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न या परिवारानं आणि परिसरातील महिलांनी एकत्र मिळून या ठिकाणी केलेला आहे. बातमी पाहूया शालेय कार्यक्रमाची. न्यू रॉयल इंग्लिश स्कूलमध्ये सोमवारी विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी साई टीव्ही केबल नेटवर्कचे संचालक श्री दिनकर राऊत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करण्यात आलं. एक दुःखाची बातमी. केज येथील सेवानिवृत्त शिक्षक बळीराम रामभाऊ गवळी गुरुजी यांचं रविवारी रात्री अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षाचे होते. गवळी गुरुजींनी केजच्या शिक्षक पतसंस्था व्यवस्थापनात सतत 15 वर्ष सचिव पदावर कार्य करून ही संस्था नावारूपाला आणली होती. सोमवारी सकाळी कानरी रोड स्थित त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक व शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज. आता दररोज रात्री 9 व 10 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 न्यूज. आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.